नमस्कार, मी रमेश वाघे. पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण माझ्या इतिहासाच्या एका वेगळ्या भाग क्रमांक 10 या भागामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आज मी आहे भडगाव इथं. समाधान सोनाळकर महाराष्ट्रातील एक नामवंत अशा प्रकारचे शस्त्र संग्रहक यांच्या घरी मी आज आहे. आणि महाराष्ट्रामध्ये हाताच्या बोटावरती मोजण्यास एवढेच आज जे काही दुर्मिळ अशा प्रकारचे शस्त्र संग्रहक आहेत त्यातीलच एक म्हणजे कागल तालुक्यातील भडगाव येथील समाधान सोनाळकर. अतिशय प्राचीन अशा प्रकारचा आणि दुर्मिळ अशा प्रकारचा शस्त्र संग्रह साठा त्यांच्याकडे संग्रहित केलेला साठा आपल्याला पाहायला मिळतो. 25 वर्षाहून अधिक काळ त्यांनी ही शस्त्र संग्रह करण्यासाठी कष्ट घेतलेले आहेत. खूप काही वेळ दिलेला आहे, आर्थिक भार सोसलेला आहे आणि त्यांच्या संग्रहातून आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या अशा प्रकारचे शस्त्र त्यांच्या संग्रहित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. बघूया त्यांच्या या दालनाचं नेमकं वैशिष्ट्य काय. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात असणारे भडगाव हे छोटेखानी गाव. याच गावातील समाधान सोनाळकर यांचे शस्त्रप्रेम म्हणजे वेगळीच बाब होय. मी समाधान यांच्या घरी पोहोचलो, शस्त्रांची पूजा केली. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणाशी नतमस्तक होत त्यांचा आशीर्वाद घेतला. समाधान सोनाळकर म्हणजे शस्त्रसंग्रहाचा बेताज बादशाह असे म्हटले तरी चुकीचे ठरू नये. त्यांचे वय 37, पण वयाच्या 12व्या ते 13व्या वर्षापासून त्यांनी शस्त्रसंग्रहाला सुरुवात केली. सुरुवातीला अडचणी आल्या, पण त्यावर मात करत आर्थिक नुकसान सहन करीत 25 वर्षाच्या त्यांच्या धडपडीतून आज त्यांच्याकडे 600पेक्षा अधिक दुर्मिळ शस्त्रे पाहायला मिळतात. यामध्ये विजयनगर कट्यार, मराठा कट्यार, पेशकश हत्यार, ब्रिटिश तलवार, पोर्तुगीज तलवार, साधारणपणे 300 वर्षापूर्वीची घोडदळ चिलखत, पावनखिंड रणसंग्रामातील समकालीन विटाशस्त्र, विविध गुप्त्या, विळे यांचा संग्रह त्यांच्याकडे पाहायला मिळतो. महाराष्ट्र आणि ठिकाणी या प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांना, शाळेच्या मुलांना, कॉलेजच्या मुलांना बघायला मिळालं. समाधान यांचे आजोबा ब्रिटिशकालीन सैनिक होते. त्यांची प्रेरणा घेऊन त्यांनी आपला छंद जोपासला आहे. 25 वर्षाच्या संग्रहातून संग्रहित केलेली शस्त्रे शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांना पाहायला मिळावीत यासाठी ते प्रदर्शनाच्या माध्यमातून मार्गदर्शन करतात. असेच माझ्या यूट्यूबवरती नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि इतिहासाची वेगवेगळ्या प्रकारची माहिती घेण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतिहासाचा आनंद घ्या.